व्हॉट्सअप गँग, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल इट्स बडीज ब्लॉग. तर गाईज, आजचा ब्लॉग जे आहे तो एकविराईकडे जाणार आहे आपण लोक. तर म्हणजे आता सकाळचे 6 वाजले. तुम्ही बघू शकता की माझ्या एरियामध्ये हे आमच्या इकडचं गणपतीचं मंदिर आहे, तुम्ही पाठी पाहू शकताय. आणि इकडे मी आहे. तर गाईज, आता आपण आपल्या इथून तुम्हाला तर माहिती आहे एक्सप्रेस वे 2 मिनिटावर आहे. तर मी जस्ट आता एक्सप्रेस वेवर चढन आणि लोणावळ्यासाठी निघल. आज आपण चाललोय एकविराईच्या देवीच्या दर्शनाला. सो ही हे गाईस, तुम्ही लोक बघू शकताय नाही का, नाही आपण एक्सप्रेस वे वर आहे. तर तुम्ही सकाळचं मॉर्निंगचं लोकेशन बघा नाही का, किती छान दिसतंय. ही प्रजापती बिल्डिंग आहे, जिकडे त्या बिल्डिंग मध्ये झोडिओ आहे नाही का, त्याचा ब्लॉग आपण अगोदर शूट केला. इकडनं गाड्या येतात ते. तर तेच आता बघूया आपण काय सीन आहे काय नाही. गाडी भेटेल आपल्याला लवकरात लवकर. तर तेच पुढे ब्लॉग कंटिन्यू करूया. सो बघू आता आपण काय काय नाही नाही का. आपण चाललो आता आईच्या दर्शनाला. मॉर्निंगचं वेदर आहे आणि लय कूल आहे नाही का, मेन पाऊस नाही काय गाईस. तर तेच आपण पुढे ब्लॉग कंटिन्यू करू. हे गाईस, तुम्ही बघू शकता आपली जर्नी स्टार्ट झाली नाही का. आपल्याला लिफ्ट भेटली आहे, गाडी भेटली आहे. तर तेच आता आपण बसल्यात गाडीमध्ये आणि आपण पुढे ब्लॉग कंटिन्यू करू. लोकेशन बघा नाही गाईस, बाहेरचं लोकेशन बघायचं. लोकेशन दाखवतं माझ्या घराच्या इकडचं गाव, आमच्या इकडचा एरिया आहे. सो तेच तुम्हाला मी लोकेशन दाखवतो. गाईस, इकडे पाऊस चालू झालाय नाही काय, तुम्हाला दाखवतो. आहे बघितलं तुम्ही, झरणा बघितला गाईस. ते तिथं लय पाऊस आहे, म्हणजे पाऊस तर चालू आहे. हे तुम्ही फ्रंटने बघू शकता नाही काय, पाऊस आहे इकडे. हे गाईस, जस्ट आपण खंडाळ्याला आहे. तुम्ही लोकेशन बघू शकताय नाही काय, किती डोप आहे. तर तेच पुढे मी अपडेट करतो तुम्हाला.
गाईस तुम्ही बघू शकताय नाही का किती तोप आहे. गाईस तुम्ही लोक बघू शकताय नाही काय, हे आपण आता खंडाळ्याचा घाट खाली उतरतो, काहीच दिसत नाही अक्षरशः. हे बघा काहीच दिसत नाही, एवढा जास्त धूक येत नाही का इकडे. हे बघा इकडनं तुम्ही बघू शकता पुढचा रस्ता काहीच नाही दिसत आहे. आणि एकदम गार हवा चालू. हे बघा काहीच तुम्हाला नाही दिसत. हे बघा आणि इकडे लय ट्रॅफिक आहे गाईस, लय जास्त ट्रॅफिक आहे. हे गाईस तर तुम्ही लोक नाही काय स्कॅम पासून वाचा ना. आता मी जस्ट इकडचे एक असं नाही काय रेग्युलर इकडचे जे स्थानिक आहेत त्यांना विचारलं मी की इकडनं लोणावळ्याला जायचे, सॉरी लोणावळा चुकीशी निघलं, एकविरायला जायचं किती होणार शेअरिंगने, तर त्यांनी बोललं 20 रुपये. गाईस तुम्ही बघताय 20 रुपये होतात आणि हे लोक मला 300 आणि 400 बोलतात. गाईस फायनली ऑटो भेटलाय नाही काय, आणि एक दीदी त्यांनीच सांगितलं नाही का मला असं सर्व स्कॅम आहे इकडे. बाकी काय नाही, सर्व ठीक आहे. आपण चाललोय दर्शनाला आणि इकडचं वेदर लय सही आहे नाही का, फुल गार वाटू सुटलं. 8 वाजले तरी पण थंडी वाजते, अजीब गोष्ट आहे नाही का. सो हे गाईस तर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलोय नाही काय. आई एकविरेच्या देवस्थानी आपण आलो आहे. म्हणजे आपण आता फिलहाल खाली आहे, तर तेच आपल्याला पुढे जायचंय नाही काय, तर आपण पुढे जाऊया. आणि आता मी लय खुश आहे, माझं एक्साइटमेंट लेवल आहे ना ते लय हाय झालं. आणि तेच आणि इकडे लय गार आहे नाही का वातावरण, म्हणजे आता हुडी घातल्यामुळे मला थोडं गरम पण व्हायला लागलंय, पण काय नाही एन्जॉय करायचंय. आणि लय डोप आहे इकडचं वातावरण. तेच आता आईचं दर्शन करायचं नाही का, आता माझी राहत नाही, मी कधी पोहोचतो नाही का. आता परत आता मी येताना नाही का मी रिक्षामध्ये आलो गाईस, मला रिक्षा भेटले आणि त्यांनी 20 रुपीज घेतले. किती मोठं स्कॅम, 300 कुठे 20 रुपीज कुठे. तर तेच नाही का ट्रॅव्हल करताना कधी पण विचारा नाही का, कुणाला पण विचारा. तर तेच
पुढे आपण ब्लॉग कंटिन्यू करूया नाही का गाईस. सो भाई हे गाईस, आता आपण पहिलं दर्शन घेणार आहे आई एकविराचं, जे खालचं आहे तुम्हाला मी दाखवतो नाही का मागून. तर तेच आपण जाऊ जरा नाही काय, पहिलं दर्शन नाही काय, लय दिवसाने आलोय गाईस, जाऊन पाया पडायचं करूया आपण. हो हे गाईस, तर आपण आलोय ना का एकवीर आईच्या दर्शनाला. तर तुम्ही लोक बघू शकताय इकडे आपण आईच्या दर्शनाला आहे. तर तेच आपण दर्शन घेऊया, पुढे व्हिडिओ कंटिन्यू. हे खालचा देऊळ आहे, पुढे ब्लॉग कंटिन्यू. हे गाईस, आता आपण दुसरं दर्शन घ्यायला आलो आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, हे दुसरं देऊळ आहे. तर तेच आता आपण पाया पडूया ना, या व्हायचं ना, दर्शन करा गाईस. इकडे व्हिडिओ शूट अलाउड नाही, पण आपण कसे ब्लॉगर येतो, आपण कधी कोणाचं ऐकत नाही ना. दर्शन झालं आता आईचं तिसरं दर्शन. हे गाईस, तर आपण आता फायनली आपल्या डेस्टिनेशनवर आहे. तर तेच आपण आता आलो आहे ना, इकडे वॉटरफॉल वगैरे ते छान चालू आहे. आणि इकडे लय लोक आले, तर मंगळवार येणार का, तर गर्दी तर असणारच आई एकविराच्या इकडे. तर तेच आपण बघूया थोडं बेस्ट आहे. आणि लय दिवसांनी आपण आलो, तर मला एक्साइटमेंट लेवलमध्ये येणार का. तर तेच आपण तुम्हाला पुढे दर्शन मी करवतो. माझा दादा आहे, तो शूट करतो आणि पुढे मी शूट करतो. गाईस, वॉटरफॉल बघा नाही का इकडचा. तर गाईस तेच नाही काय, इकडं आता मी जे अगोदर शूट केलं तिकडे व्हिडिओ शूट अलाउड नाही देवळामध्ये, पण आपण करतो नाही काय, माहीत नाही काय करतो. पण तुला मला लोकेशन दाखवतो नाही काय गाईस. जस्ट बघा नाही का खाली, आणि हे झरणा बघा गाईस, झरणा बघा किती छान आहे. झरणा बघू शकता नाही का, हा वरून येतो नाही का, वरून येतो. हे आपल्याला सीडी वर जायचं आहे आणि हे लोकेशन आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, तेच आता आपण बघूया. तर गाईज आपण एकविरेमध्ये आहेत. तर आपण तुम्हाला एक फॅमिली आपली दादांची मी तुम्हाला भेटवतो नाही काय. हे बघा इकडे सर्वजण आहेत नाही का, हे दादा आहे, दीदी आहे आणि त्यांची मम्मी आहे. तर तेच आहे आपले सबस्क्रायबर आहे. नक्की लाईक आणि शेअर करा, लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा गाईज सर्व सांगतात नाही काय. तर तेच आणि आईच्या दर्शनाला तुम्ही पण या. एक नंबर. हां चल बडी. हां हे गाईज तर आपलं दर्शन घेऊन झालंय नाही काय. थोडं आतमध्ये थोडं झालं मचमच, पण काय प्रॉब्लेम नाही पडत. व्हिडिओ काढणं अलाउड नाही, पण जिकडे अलाउड नाही तिकडे आपण मतलब व्हिडिओ काढणं गरजेचं आहे ब्रो. तर तेच आजचं दर्शन खूप छान झालं आपल्या लोकांचं. तुम्ही बघू शकता पार्टी इकडे पण आहे. एक नाही काय दीदी आहे माझी जी व्हिडिओ काढते, मी तुम्हाला दाखवतो तिला पण. तर तेच आपलं दर्शन झालंय. आणि जी दीदी आहे ना तुम्हाला ती दाखवतो, ती बघा ती किती छोटीशी आहे.
थँक्यू दीदी. तर ती आपल्याला हेल्प करत होती आणि आपलं दर्शन घेऊन झालं आहे नाही काय. तर मी तुम्हाला ती इकडचं थोडंसं दाखवतो सीन वगैरे बस. आणि इकडं लय गार वातावरण आणि लय छान आहे. वॉटरफॉल बघा नाही का गाईज. वॉटरफॉल आणि आहे एकविराचं सर्व काय आहे. तर तेच आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. आपलं दर्शन घेऊन तर झालं आहे. हे गाईज, तर आपल्या लोकांचं दर्शन घेऊन झालं आहे एकविरेचं. तर आपण नाही काय आता व्हिडिओ इकडे खतम करूया, कारण की व्हिडिओ लॉंग होऊन जाईल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन आहे तर सबस्क्राईब करा. लय लोक व्हिडिओ बघतात पण ते लोक सबस्क्राईब नाही करत नाही का. तर काय व्हिडिओला सबस्क्राईब करा. ह्याच्या अगोदर मी जोडिओचा ब्लॉग केला तर त्याच्यावर तुमचं चांगलं रिव्ह्यू होतं. तर तसंच रिव्ह्यू चांगलं द्या आणि मग भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तेच.